नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या घटनांचा आढावा घेतला व दुकानात इमारती असतील किंवा खड्डे पडलेले असतील तात्काळ बुजवावे व इमारतीतील लोकांना योग्य ठिकाणी स्थलांतरित करावे. त्याचबरोबर अतिवृष्टी झाल्यास शहरांमध्ये कुठे पाणी साठू नये यासाठी सखल भागामध्ये पंपची व्यवस्था करावी असे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत. महापालिकेची यंत्रणा आणि सगळीकडे पाऊस जास्त झाल्यामुळे जे काही उपाययोजना आहे त्याचं नियोजन आहे, या कामाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला आणि जो काही पाऊस पडतो आहे ज्या ठिकाणी झाडं उन्मळून पडत आहेत त्या ठिकाणी ताबडतोब कारवाई करणं, त्याचबरोबर जे काही पावसामुळे खड्डे पडले असतील ताबडतोब ते भरणं, कारण भविष्यामध्ये दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकतात. पाणी साचलेलं असं खड्डा दिसत नाही. फार कमी अशा काही घटना आहेत किंवा कमी ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत, परंतु ते सुद्धा ताबडतोब आपण भरायला लावलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने काळजी घेतली होती. त्या ठिकाणी पंप, माणसं इन ॲडव्हान्स त्या ठिकाणी लावली गेली होती आणि कायम तो जो काही उपाय आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करतो आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की एवढा पाऊस पडला, पण वंदना टॉकीज असेल किंवा पेड्या मारुती असेल त्या ठिकाणी जे पाणी भरण्याचं प्रमाण आहे या आजच्या पावसामध्ये कमी आहे, कारण ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पंप लावले होते. पंपांची संख्या वाढवलेली आहे आणि महानगरपालिकेची यंत्रणा जे रात्रंदिवस काम करते त्यांना प्रोत्साहन देणं आणि कामाची पाहणी करणं आणि ज्या ठिकाणी काम होत नाही ते लोक ते सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून ते करून घेणं, यासाठी आमचे सर्व नगरसेवक असतील, माजी नगरसेवक आहेत, सगळे महापालिकेचे पदाधिकारी आहेत, आम्ही या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि अधिकाऱ्यांची एक बैठक घेतलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी खड्डा जास्त पाणी भरण्याची शक्यता आहे त्या ठिकाणची माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्यांना अलर्ट राहण्याकरता सांगितलेलं आहे. सर, अनेक ठिकाणी पाहिलं तर पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती पडण्याची शक्यता आहे, त्याबद्दल कशा प्रकारचे निर्देश दिले? आपण ऑलरेडी सगळ्या इमारतींना नोटीस दिलेल्या आहेत. इन ॲडव्हान्स त्यांना खाली करण्याकरता ज्या काही धोकादायक इमारती आहेत त्यांना इन ॲडव्हान्स आपण त्यांना सांगितलेलं आहे आणि बऱ्याचशा आपण रिपेरिंगचं सुद्धा आपण सांगितलं होतं आणि बऱ्याचशा इमारती आपण खाली केलेल्या आहेत. सर, हे हिंदी में जानना चाहेंगे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहरच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात 2 शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी 982 अर्ज जमा तर रविवारी 1200च्या वर अर्ज जमा होणार असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली आहे. या शिबिरामध्ये पहिल्या दिवशी शनिवारी एकूण 982 महिलांचे अर्ज जमा करून घेण्यात आले आहेत. त्यापैकी 136 अर्ज ऑनलाईन अपलोड करून त्यांना पावती देखील देण्यात आली आहे. आज या शिबिराचा दुसरा दिवस असून आज जवळ 1200च्या वर महिलांचे अर्ज जमा होतील अशी अपेक्षा आहे. माझा फॉर्म इथे भरला गेला आणि तो सक्सेस झालेला आहे. मी अरुणा पेंढारे आणि आदिती टटकरे यांचे आभार मानते. लाईनमध्ये थांबूनही होत नाही आहे. दिवसेंदिवस तिथे लाईन लावावी लागते. जे काम टायमात होत नाही पूर्ण ते काम या ऑफिसमध्ये येऊन कंप्लीट झालेलं आहे आनंद परांजपे साहेब यांच्या सहकार्याने. आणि काल सिरियसली इथे खूप प्रॉब्लेम चालू होता साईडचा, पण तरी त्यांनी आम्हाला हार मानायला नाही लावली. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचे फॉर्म ऑनलाईन अपलोड करणार आणि ते झालंही आणि त्यानंतर मला रिसिप्टही मिळाली आहे. ही बघू शकता तुम्ही. म्हणजे ह्यांनी खूप प्रकारचे असे कार्यक्रम राबवले आहेत, तर प्लीज सर्वांनी या संधीचा फायदा घ्या. थँक्यू. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने 2 दिवसाचं हे शिबिर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ठेवलं होतं. काल जवळजवळ 982 फॉर्म आमच्याकडे ऑफलाईन आम्ही जमा केले. त्यातले 146च फॉर्म आम्ही अपलोड करू शकलो. आज देखील थोडं ॲप स्लो चालू आहे, किंबहुना आत्ता चालत नाही आहे, पण आज जवळजवळ 1200-1300 अर्ज आम्हाला येतील आणि आलेले हे सगळे 2200-2300 अर्ज पुढच्या 3-4 दिवसामध्ये आम्ही ऑनलाईन अपलोड करून प्रत्येक माझ्या माता भगिनीला रिसीट देऊ. आज प्रासंगिक स्वरूपामध्ये ह्या 10-15 महिलांना ज्यांचे काल अपलोड फॉर्म झाले होते त्यांना रिसीट्स दिलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मी खास करून राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
आणि ज्यांच्या विभागाकडनं म्हणजे महिला बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे या सगळ्यांचे विशेष आभार मानतो. सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत. आज देखील मी अदितीताई तटकरे यांच्या PSशी बोललो की फॉर्म अपलोड होत असताना पुढे तो सरकत नाही आहे. या सगळ्या तांत्रिक बाजू उद्यापर्यंत पूर्ण केल्या जातील असं त्यांनी मला आश्वस्त केलेलं आहे. पण आमच्याकडे जे 2223 ऑफलाईन अर्ज आलेले आहेत त्या प्रत्येक माझ्या माता भगिनीला OTP नंबर आणि तिला रिसीट पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये ह्या कार्यालयामधनं दिली जाईल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बारामतीतील मुक्कामानंतर आज पंढरपूरकडे निघाला. तालुक्यातील काटेवाडी येथे विठुरायाच्या जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मेंढ्यांचे पहिले गोल रिंगण अभंगमय वातावरणात पार पडले. नाशिक शहरात जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली आहे. धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरातील पंचवटीतल्या पंचमुखी हनुमान मंदिराच्या जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली असून जवळपास या रथयात्रेमध्ये हजारो भाविक सहभागी झालेले आहेत. विशेष म्हणजे यंदा हा रथ ओढण्यासाठी महिलांना देखील मान मिळाला आहे. पंचवटीतील या रथोत्सवामुळे नाशिकच्या धार्मिक सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. मिरवणूक मार्गावर या रथोत्सवाचे अनेक भाविकांकडून मंडळाकडून स्वागत केले जात आहे. एकाच वेळी नागिन आणि तिची 16 लहान पिल्ले पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा गावात रेस्क्यू करण्यात आली आहेत. या सर्वांना सापांना जीवदान देण्याचे कार्य बाळद येथील सर्पमित्र सागर पाटील व भडगाव येथील सर्पमित्र सागर महाजन यांनी केले आहे.
नगरदेवळ्यातील शेतकरी छोटू दत्तू पाटील यांच्या वडगाव शिवारातील शेतात काम करत असताना सर्प आढळला. त्यांनी त्वरित सागर पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. त्या ठिकाणी सागर पाटील यांनी निरीक्षण केले असता त्यांच्या लक्षात आले की येथे नुसती नागिनच नाही तर अजून पिल्ले असू शकतात व त्यांनी यानंतर एका मागोमाग एक असे 16 पिल्ले काढून त्यांना जंगलात सोडत जीवदान दिले. यावेळी शेतकरी छोटू दत्तू पाटील, किरण राजपूत, कडू बहिरम व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी सर्पमित्रांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. नमस्कार, मी गणेश राऊत. ठाणे या शहराबद्दल काय बोलावं आणि काय नको. ठाणे या शहराने मला खूप चांगले मित्र दिले, खूप चांगले गुरु दिले. ठाणे या शहरामध्ये नृत्यासाठी एवढं चांगलं पोषक वातावरण आहे. गडकरी रंगायतन म्हणा, काशीनाथ घाणेकर म्हणा, असे म्हणजे सुसज्ज असे रंगमंच ठाण्यामध्ये उपलब्ध आहेत की जिथे आपण आपली कला प्रेझेंट करू शकतो. आणि ठाण्यात बऱ्याच ठिकाणी नृत्याचे क्लासेस चालून माझ्यासारखे नृत्य दिग्दर्शक त्याच्यावरती गुजराण करत आहेत या ठाणे शहरामुळे. या ठाणे शहरामुळे आज आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला मानानं स्थान दिलं जातं, ते या ठाणे शहरामुळे. ठाणं माझ्याकरता काय, तर ठाणं माझ्याकरता एक माझं मंदिर आहे की ज्या मंदिरात मी गेल्यानंतर मला असं वाटतं की मी सुखी आहे, मी शांत आहे, मला खूप बरं वाटतं ठाणे शहरात आल्यानंतर. की या ठाणे शहरामुळेच आज आम्ही नावारूपाला आहोत आणि या ठाणे शहरानेच आम्हाला आमच्या सर्व गुणदोषांसह आम्हाला सामावून घेतलेलं आहे. म्हणून मला अभिमान आहे माझ्या ठाण्याचा. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.